हॅलो स्टुडंट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत. FSI म्हणजे काय, नंतर डिफरंट एरियाज जे आहे ते डिफरंट एरियाज कोणकोणते कॅल्क्युलेट करतो आपण व्हाईल प्लॅनिंग ऑफ द बिल्डिंग्स. आता पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण आपले जे काही बिल्डिंग बायलॉज आहे ते बिल्डिंग बायलॉज आपण स्टडी केले होते. मग त्यामध्ये आपण 24 बिल्डिंग बायलॉज जे आहे ते 24 बिल्डिंग बायलॉज आपण स्टडी केले. नंतर नेसेसिटी ऑफ बिल्डिंग बायलॉज आपण स्टडी केली. त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्पेस रिक्वायरमेंट फॉर व्हेरियस टाईप्स ऑफ बिल्डिंग ॲज पर IS 96-1989 आपण स्टडी केले. मग त्यामध्ये तुमचं ओपन स्पेस असणार आहे, नंतर सेटबॅक डिस्टन्स असणार आहे, मार्जिन स्पेस असणार आहे, फ्रंट मार्जिन, रिअर मार्जिन, ते आपण स्टडी केलं. नंतर त्या ठिकाणी आपण तुमचं ओपन स्पेसेस, हाईट ऑफ बिल्डिंग किती पाहिजे, हाईट ऑफ बिल्डिंग कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण स्टडी केलेलं आहे. नंतर जे काही सेटबॅक डिस्टन्स आहे, हाऊ मेनी सेटबॅक डिस्टन्स इज प्रोव्हाइडेड फॉर द बिल्डिंग्स, डिफरंट टाईप्स ऑफ बिल्डिंग. मग त्यामध्ये तुमची रेसिडेन्शियल बिल्डिंग असणार आहे, कमर्शियल बिल्डिंग असणार आहे, ती कशावर डिपेंड असते हे आपण स्टडी केलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. ज्यावेळेस आपण बिल्डिंगचं जे काही अप्रुव्हल आणणार आहे ते बिल्डिंगचे अप्रुव्हल आणच्या वेळेस आपल्याला बिल्डिंगचे जे काही डिफरंट एरियाज आहे ते डिफरंट एरियाज आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात. मग आता त्यामध्ये आपण बिल्डिंगचे कोणकोणते एरियाज कॅल्क्युलेट करतो त्यावरून आपण बिल्डिंगचा जो काही इंडेक्स आहे एक इंडेक्स कॅल्क्युलेट केला असतो, त्या इंडेक्सला आपण काय म्हणतो. मग ह्या व्हिडिओमध्ये आपण FSI म्हणजे काय ते आपण शिकणार आहे. नंतर फ्लोअर एरिया रेशो म्हणजे काय शिकणार आहोत, बिल्टअप एरिया म्हणजे काय, कार्पेट एरिया म्हणजे काय, हे जे काही डिफरंट एरियाज आहे हे डिफरंट एरियाज म्हणजे काय, ते कसे कॅल्क्युलेट करायचे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. तर आपण आता बघूया. पहिला तुमचा FSI. फर्स्ट पॉईंट आहे तुमचा FSI. आता FSI म्हणजे काय बघा. FSI मीन्स फ्लोअर स्पेस इंडेक्स. इट इज डिफाईन्ड ॲज द रेशो ऑफ टोटल बिल्टअप एरिया, दॅट इज टोटल एरिया ऑफ ऑल फ्लोअर्स टू द area of plot. It is also called as a floor area ratio. It regulates the population density and overcrowding in dwelling unit. आता बघा FSI म्हणजे काय बघा. हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आपण कॅल्क्युलेट करतो ज्यावेळेस आपण आपलं जे काही बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगचं आपल्याला काय आणायचं असतं, ॲप्रुव्हल आणायचा असतो. ॲप्रुव्हल आणल्याशिवाय म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं ती बिल्डिंग जे आहे ती बिल्डिंग आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. म्हणजे काय ॲप्रुव्हल आहे तो ॲप्रुव्हल कशावर डिपेंड असतो, तुमचा FSI ह्या फॅक्टरवर डिपेंड असतो. मग वेगवेगळ्या कॉर्पोरेशनसाठी वेगवेगळा FSI त्यांनी काय दिलेला असतो, नेमून दिलेला असतो. मग ज्या ठिकाणी तुमचं जास्त क्राऊडी एरिया आहे किंवा जास्त डेन्सिटी आहे त्या ठिकाणी तुमची FSIची जी काय व्हॅल्यू आहे ती काय असते, कमी असते. जसंच आपण रुरल एरियामध्ये गेलो, अर्बन एरियामध्ये गेलो तर त्या ठिकाणी FSIची व्हॅल्यू काय असते, जास्त असते. मग आता FSI म्हणजे नेमकं काय आहे. FSI हा एक रेशो आहे. कशाचा, दॅट इज द रेशो ऑफ टोटल बिल्टअप एरिया. टोटल बिल्टअप एरिया, टोटल बिल्टअप एरिया, टोटल बिल्टअप एरिया म्हणजे एरिया ऑफ ऑल फ्लोअर डिवाइड बाय टोटल प्लॉट एरिया, टोटल प्लॉट एरिया. मग हा जो काही रेशो आहे ह्या रेशोला म्हणतो आपण FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. काय म्हणतो आपण त्याला, फ्लोअर स्पेस इंडेक्स. मग हा जो काही फ्लोअर स्पेस इंडेक्स आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो, आपण रेशो घेतो टोटल बिल्टअप एरिया ऑफ ऑल फ्लोअर डिवाइड बाय टोटल प्लॉट एरिया. मग ह्या FSIला कधी कधी काय म्हणलं असं तुमचं, फ्लोअर एरिया रेशो, फ्लोअर एरिया रेशो म्हणजे तुमचा त्याचा शॉर्ट फॉर्म काय असतो तुमचा FAR. तर मग हा जो काही FSI आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा ते आपण बघू. आता सपोज हा तुमचा प्लॉट आहे,
हा तुमचा काय आहे, एक रेक्टँग्युलर प्लॉट आहे आणि त्यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, ही जी काही बिल्डिंग आहे, ही रेक्टँग्युलर बिल्डिंग तुम्ही काय केलेली आहे, कन्स्ट्रक्ट केलेली आहे. मग आता जो काही प्लॉट एरिया आहे, म्हणजे प्लॉट एरिया म्हणजे तुमचा कोणता असतो बघा, तर हा जो काही डायमेन्शन आहे प्लॉटची, ही लेंथ असणार आहे तुमच्या प्लॉटची, नंतर ही काय असणार तुमची विड्थ असणार आहे. मग ही लेंथ आणि विड्थ. मग प्लॉट एरिया जो आहे तो प्लॉट एरिया कसा फाइंड करणार आपण, प्लॉट एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू विड्थ, लेंथ इंटू विड्थ. मग आपली ही जी काही बिल्डिंग आहे ही आपली ॲक्च्युली काय तुमची बिल्डिंग तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायची आहे. इट मे बी ए सिंगल स्टोरी बिल्डिंग और मल्टी स्टोरी बिल्डिंग, म्हणजे तुमची एक सिंगल स्टोरी असू शकते किंवा मल्टी स्टोरी बिल्डिंग असू शकते. मग आता याच्यामध्ये आपण डिस्टन्स सोडलेला आहे, साईड डिस्टन्स किंवा साईड मार्जिन्स आपण म्हणतो त्याला, ते साईड मार्जिन आपण काय केलेलं आहे, सोडलेलं आहे. मग हा जो काही एरिया आहे हा असतो तुमचा बिल्टअप एरिया, म्हणजे तुम्ही किती बिल्टअप करणार आहे, किती एरियाचं बिल्टअप करणार आहे. मग आता हा जो काही एरिया आहे तो सगळ्या फ्लोअरसाठी, म्हणजे तुमचे नंबर ऑफ फ्लोअर असतील, 3 फ्लोअर असतील तर तिन्ही फ्लोअरचा बिल्टअप एरिया काय केला असतो, कॅल्क्युलेट केला असतो. आणि त्यांच्या बिल्टअप एरियाची ॲडिशन केल्यानंतर आपण काय करतो, त्या बिल्टअप एरियाचा टोटल बिल्टअप एरिया डिवाइड बाय प्लॉट एरिया, टोटल प्लॉट एरिया यांचा एक रेशो फाइंड करतो. आणि तो जो काही रेशो आहे तो रेशो आपल्या जे काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनने सपोज आपल्याला नेमून द्यायला आहे 1.2, म्हणजे तुमचा बिल्टअप एरिया किती, FSI किती पाहिजे, 1.2. म्हणजे आपण ज्या एरियामध्ये कन्स्ट्रक्शन करतो आहे त्या एरियामध्ये आपलं जे काही फॅक्टर आहे हा 1.2पेक्षा 1.2 किंवा 1.2पेक्षा काय आलं पाहिजे, कमी आला पाहिजे. त्यासाठी आपण हा जो काही FSI आहे हा FSI आपण काय करतो, फाइंड करतो. मग हा जो काही FSI आहे याचं काय पर्पज आहे, काय करतो हा, ही जी काही FSI आहे इट रेग्युलेट्स द पॉप्युलेशन डेन्सिटी अँड ओव्हर क्राउडिंग इन ड्वेलिंग युनिट. म्हणजे तुमचा हा जो काही FSI आहे तो पर्टिक्युलर एरियामध्ये जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती पॉप्युलेशन डेन्सिटी काय करतो, रेग्युलेट करतो. जर आपण त्या एरियामध्ये हा जो काही FSI आहे हा FSI जर नेमून दिला नाही किंवा आपल्याला जर प्रोव्हाइड केला नाही तर काय होणार आहे, जे काही रॅपिड कन्स्ट्रक्शन आहे ते रॅपिड कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी वाढत जाईल आणि त्यामध्ये तुमचे जे काही पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशनसुद्धा काय होईल, वाढत जाईल. त्यामुळे आपलं जे काही पॉप्युलेशन डेन्सिटी आहे ती पॉप्युलेशन डेन्सिटी त्यासाठी त्या ठिकाणी रेग्युलेट राहणार नाही. म्हणजे काय बेसिक फॅसिलिटीज असणार, तुमच्या वॉटर सप्लाय असतील, नंतर इलेक्ट्रिसिटी असणार, नंतर रोड्स असणार आहे, ते आपण आपले जे काही सिटीजन असणार आहे सिटीजनला व्यवस्थित प्रोव्हाइड करू शकत नाही. त्यासाठी हा जो काही म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशननी काय केलेलं आहे, हा एक फॅक्टर जो आहे तो निश्चित केलेला आहे आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी. मग आता आपल्याला प्लॉट एरिया जो आहे, प्लॉट एरिया कसा फाइंड करायचा हे तर आपण बघितलं. म्हणजे तुमचं जो काही प्लॉट असणार आहे त्या प्लॉटचे डायमेन्शनने मल्टिप्लाय करून आपण प्लॉट एरिया इझिली फाइंड आउट करू शकतो. पण आता महत्त्वाचा प्रश्न राहतो तुमचा बिल्टअप एरिया. बिल्टअप एरिया कसा फाइंड करायचा ते आपण बघणार आहे, फ्लोअर एरिया कसा फाइंड करायचा ते आपण बघणार आहे. तर बघा आपण पहिला एरिया बघू. यावेळेस आपल्याला एरिया स्टेटमेंट तयार करायचं असतं आपल्या बिल्डिंगचं किंवा आपल्या प्रोजेक्टचं. तर एरिया स्टेटमेंट म्हणजे काय असणार आहे, आपला प्लॉट एरिया त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो, बिल्टअप एरिया त्या ठिकाणी मेन्शन केलेला असतो, फ्लोअर एरिया असेल, कॉर्पेट एरिया असेल, नंतर सुपर बिल्टअप एरिया देखील काही काही ठिकाणी मेन्शन केलेला असतो. हे जे काही एरिया आहे ते एका टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला जे काही ड्रॉईंग शीट आहे त्या ड्रॉईंग शीटमध्ये काय केले असतात, मेन्शन केलेले असतात. मग त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो, एरिया स्टेटमेंट. मग आता आपलं फ्लोअर एरिया म्हणजे काय बघा, पहिला जो काही एरिया आहे तो पहिला एरिया आहे तुमचा फ्लोअर एरिया. दिस इज द युजेबल कवर्ड एरिया ऑफ द बिल्डिंग ॲट एनी फ्लोअर लेवल. फ्लोअर एरिया इज कॅल्क्युलेटेड बाय डिडक्टिंग एरिया ऑफ वॉल फ्रॉम प्लिंथ एरिया. आता बघा जर आपण बघितलं तर सपोज ही तुमची बिल्डिंग आहे, हा तुमच्या बिल्डिंगचा काय आहे, इलेवेशन आहे. नंतर याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लोअर्स आहे, हा फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोअर. हा ग्राउंड फ्लोअर आहे. नंतर हा तुमचा फर्स्ट फ्लोअर आहे, नंतर हा सेकंड फ्लोअर आहे आणि हा थर्ड फ्लोअर आहे. तर प्रत्येक फ्लोअरला आपला जो काही युजेबल एरिया आहे त्या युजेबल एरियाला आपण काय म्हणतो, फ्लोअर
एरिया. फ्लोअर एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा? आपला जो काही प्लेंथ एरिया आहे, म्हणजे हा तुमचा प्लॉट एरिया झाला, सपोज हा तुमचा प्लॉट झाला, आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जी काही ही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करणार आहे, मग हे बिल्डिंगचे जे काही आउटर डायमेन्शन असणार आहे, त्या आउटर डायमेन्शनला आपण काय म्हणतो? प्लेंथ एरिया म्हणतो आपण. आउटर डायमेन्शनचे बिल्डिंगचे फाइंड आउट करून, ही सपोज ही लेंथ ऑफ बिल्डिंग आहे, नंतर ही काही तुमची विड्थ ऑफ बिल्डिंग आहे, मग हे आउटर डायमेन्शनचा एरिया जो आहे तो असतो तुमचा प्लेंथ एरिया. मग ह्या प्लेंथ एरियामधून आपली जी काही वॉल आहे, वॉलची जी काही थिकनेस आहे किंवा वॉलचा जो एरिया आहे, तो वॉलचा एरिया मायनस करून आपल्याला जो काही एरिया भेटतो पर्टिक्युलर प्रत्येक लेवलला किंवा प्रत्येक फ्लोअरला ओपन स्पेस यूज करण्यासाठी, त्या एरियाला आपण काय म्हणतो? फ्लोअर एरिया म्हणतो. मग आता सपोज आपण पहिला फ्लोअर बघितला, आणि त्या पहिल्या फ्लोअरमध्ये जे काही बेडरूम आहे, मग त्या बेडरूमचं जे काही इनर डायमेन्शन आहे, तो इनर डायमेन्शन म्हणजे काय झाला? त्या एरियाचा, त्या लेवलचा फ्लोअर एरिया. मग तुमचे बेडरूम असेल, किचन असेल, हॉल असेल, नंतर WC बाथ असेल, ओपन स्पेस, पॅसेज असतील, तर हा जो काही टोटल एरिया असणार आहे, तो टोटल एरिया म्हणजे काय आला? त्या फ्लोअरचा फ्लोअर एरिया. तो फ्लोअर एरिया तुम्हाला असा प्रत्येक फ्लोअरला आपण फ्लोअर एरिया काय करतो? फाइंड करतो. फर्स्ट फ्लोअरला वेगळा असतो, सेकंड फ्लोअरला वेगळा असतो, ग्राउंड फ्लोअरला वेगळा असतो, थर्ड फ्लोअरला वेगळा असतो. तर फ्लोअर एरिया कसा फाइंड करायचा? आपला जो काही प्लेंथ एरिया आहे, त्या प्लेंथ एरियामधून काय करायचं? जे काही वॉल एरिया आहे, तो वॉल एरिया काय करायचा? मायनस करायचा. नंतर नेक्स्ट आहे तुमचा बिल्टअप एरिया. नेक्स्ट महत्त्वाचा आहे तुमचा बिल्टअप एरिया. ह्या बिल्टअप एरिया आणि प्लॉट एरिया तुमचा जो काही FSI आहे, म्हणजे फ्लोअर एरिया रेशो आहे, तो फ्लोअर एरिया रेशो काय असतो? डिपेंड्स असतो. मग आता बिल्टअप एरिया म्हणजे काय? इट इज द एरिया कवर्ड बाय ऑल फ्लोअर्स ऑफ द बिल्डिंग इफ कवर्ड एव्हरीथिंग अंडर रूफ बट एक्सक्लूड बाल्कनीज, स्टेअरकेस एक्सेट्रा. इट इन्क्लूड्स फ्लोअर एरिया ऑफ ऑल रूम्स प्लस वॉल थिकनेस. आता बिल्टअप एरिया म्हणजे काय बघा, आपण पहिला बघितला फ्लोअर एरिया, म्हणजे प्रत्येक फ्लोअरला आपला जो काही एरिया आहे एक्सक्लुडिंग वॉल थिकनेस, तो एरिया म्हणजे काय? तुमचा फ्लोअर एरिया असतो. पण बिल्टअप एरिया थोडा वेगळा आहे. एरिया कवर्ड बाय फ्लोअर, हे तुमची ही बिल्डिंग आहे बघा, नंतर ह्या बिल्डिंगचा स्लॅब लेवल आहे, मग याच्यामध्ये वेगवेगळ्या रूम्स असणार. तुमचे किचन असेल, बेडरूम असेल, हॉल असेल, WC बाथ असेल, स्टेअरकेस असेल. तर हे जे काही वेगळे युनिट आहे, त्या डिफरंट युनिटचा वेगवेगळा एरिया असणार आहे. मग आता ह्या रूफच्या अंडर जेवढा काही एरिया कवर होतो, मग त्या एरियाला आपण काय म्हणतो? बिल्टअप एरिया म्हणतो. पण बिल्टअप एरियामध्ये काय आहे? तुमचे जे काही वॉल थिकनेस आहे, त्या वॉल थिकनेस काय केल्या असतात? कन्सिडर केल्या असतात. म्हणजे तुमचा जो काही वॉल एरिया आहे, तो वॉल एरिया बिल्टअप एरियामध्ये काय करतात? कव्हर केला जातो. आता एव्हरीथिंग बिलो दी रूफ्स इज नॉट अ बिल्टअप एरिया. बिल्टअप एरिया म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय आपण कन्सिडर करत नाही बिल्टअप एरियामध्ये? बघा, जे काही बाल्कनीज आहे, आपण जे काही बाल्कनीज प्रोव्हाइड केलेलं आहे, त्या बाल्कनीचा जो काही एरिया आहे, तो बिल्टअप एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर तुमचा स्टेअरकेस असणार आहे, मग स्टेअरकेसचा एरिया असणार आहे, तर तो जो काय आहे, त्या एरियाला आपण काय म्हणत नाही? बिल्टअप एरिया म्हणत नाही. म्हणजे सपोज आता हा जो काही प्लॅन आहे, हा तुमचा प्लॅन असेल, नंतर इथं तुमचं हॉल असेल, नंतर हे बेडरूम असेल, किचन असेल, नंतर इथं काय असणार तुमचं हे काय असणार आहे? सपोज स्टोअर रूम असणार आहे. तर ह्या आपण या ठिकाणी बेडरूमला एक बाल्कनी जी आहे, ती बाल्कनी प्रोव्हाइड केलेली. तर मग हा बाल्कनीचा जो काही एरिया आहे, तो आपण बिल्टअप एरियामध्ये कन्सिडर करत नाही. नंतर सपोज इथं तुम्ही काय केलेली, एखादी हॉलमधून स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेली टेरेसवर जाण्यासाठी, तर हे स्टेअरकेस आहे, ह्या स्टेअरकेसचा एरिया देखील आपण बिल्टअप एरियामध्ये कन्सिडर करत नाही. मग बिल्टअप एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा बघा? इट इन्क्लूड्स द फ्लोअर एरिया ऑफ ऑल रूम प्लस वॉल थिकनेस. म्हणजे सगळ्या रूमचा फ्लोअर एरिया आणि त्याचा जो काय असणार आहे? वॉल थिकनेस. मग प्रत्येक एरियाची जी काही वॉल असणार आहे, प्रत्येक रूमची जी काही वॉल आहे, ती वॉल थिकनेस आपण त्याच्यामध्ये काय करतो? ॲड करतो. त्याला आपण काय म्हणतो? बिल्टअप एरिया. म्हणजे एखाद्या रूमचं जर आपल्याला बिल्टअप एरिया जर काढायचा असेल, सपोज ही तुमची रूम्स आहे, सिंगल रूम आहे, आणि हिचा तुम्हाला जर बिल्टअप एरिया काढायचा असेल, तर हिचा फ्लोअर एरिया आहे सपोज 4 मीटर बाय 3 मीटर, 4 मीटर बाय 3 मीटर, म्हणजे इनर टू इनर डायमेन्शन. तर या ठिकाणी हा जो काही वॉल थिकनेस आहे,
ही वॉल थिकनेस त्या ठिकाणी आपण काय करतो, त्या फ्लोअर एरियामध्ये काय करतो, ॲड करतो. मग हा जो काही टोटल एरिया असणार आहे, ही लेंथ आली सपोज आणि ही काही विड्थ आली, तर हा जो काही टोटल L/B आहे, तर याला काय म्हणतो आपण, बिल्टअप एरिया. तर असा प्रत्येक फ्लोअरचा बिल्टअप एरिया कॅल्क्युलेट केला असतो. लास्टला ॲडिशन केली जाते आणि त्याच्यावरून टोटल बिल्टअप एरिया डिवाइड बाय टोटल बिल्टअप एरिया डिवाइड बाय प्लॉट एरिया. तर याच्यावरून काय करतो आपण, FSI किंवा FAR म्हणजे फ्लोअर एरिया रेशो काय केला असतो, फाइंड आउट केलेला असतो. तर आता नेक्स्ट आहे तुमचा कार्पेट एरिया. नेक्स्ट काय आहे तुमचा एरिया, कार्पेट एरिया. नेक्स्ट कार्पेट एरिया म्हणजे काय बघा, दिस इज द फ्लोअर एरिया ऑफ युजेबल रूम्स ॲट एनी फ्लोअर ॲक्च्युली व्हेअर द कार्पेट कॅन बी लेड. कार्पेट एरिया कॅन बी कॅल्क्युलेटेड फ्रॉम फ्लोअर एरिया by deducting sanitary accommodation, kitchen, pantry, verandas, corridors, passage, stores, etc. आता बघा, कार्पेट एरिया म्हणजे काय आहे, जे काही युजेबल्स रूम आहे तुमच्या, त्या युजेबल रूमचा जो काही फ्लोअर एरिया आहे ॲट पर्टिक्युलर फ्लोअर, त्या युजेबल्स रूमच्या फ्लोअर एरियाला काय म्हणतो आपण, कार्पेट एरिया म्हणतो. म्हणजे ॲक्च्युली ज्या ठिकाणी आपण कार्पेट काय करणार आहे, प्रोव्हाइड्स करणार आहे, त्या एरियाला आपण काय म्हणतो, कार्पेट एरियाज म्हणतो. मग आता कार्पेट एरियामध्ये कोणकोणते जे काही कार्पेट एरिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल फ्लोअर एरियापासून, तर आपण काय काय डिटेक्ट करतो, त्याच्यामध्ये काय मायनस करतो, तुमचं सॅनिटरी ॲकोमोडेशन म्हणजे तुमचे WC बाथ असणारे, नंतर तुमचं काय असणारे, किचन असणारे, पॅनेट्री असणारे, वरांडाज आहे, कॉरिडॉर्स आहे, पॅसेज आहे, स्टोअर्स रूम्स असणारे. तर मग हे जे काही तुमचा एरिया असणार आहे, हा एरिया मायनस केलेला असतो फ्लोअर एरियामधून. म्हणजे फ्लोअर एरिया तुम्हाला माहिती आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या किचनचा एरिया माहिती आहे, पॅनेट्रीज, नंतर वरांडाज, नंतर कॉरिडॉर्स, पॅसेज, स्टेअरकेस यांचा एरिया जर माहीत असेल, तर जर तुम्ही त्या फ्लोअर एरियामधून डिडक्ट केला तर तुम्हाला काय भेटणार आहे, त्या बिल्डिंगचा कार्पेट एरिया. म्हणजे ज्या ठिकाणी आपण कार्पेट काय करतो, लेड करतो किंवा प्रोव्हाइड करतो. मग तुमचे असणारे हॉल असणारे, बेडरूम असणारे, बाल्कनीज असणारे, तर अशा ठिकाणी आपण काय करतो, कार्पेट प्रोव्हाइड करतो. मग ह्या ठिकाणी तो जो एरिया असतो पर्टिक्युलर फ्लोअर लेवलला, त्याला काय म्हणतो आपण, कार्पेट एरिया म्हणतो. तर होप्स तुम्हाला हे जे काही 4 डेफिनेशन आहे, ह्या 4 डेफिनेशन तुम्हाला समजल्या असतील. तर हे 4 डेफिनेशन तुम्हाला समजले असतील. व्हॉट इज मीन बाय FSI, फ्लोअर एरिया रेशो म्हणजे काय, बिल्टअप एरिया म्हणजे काय, कार्पेट एरिया म्हणजे काय. हे 4 एरिया जे आहे, ते 4 एरिया आपण काय करतो, आपल्या कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी केलेले असतात.